महत्त्वाची सूचना. सदर व्हिडिओ काही महिन्यापूर्वी बनवलेला आहे. त्या प्रकल्पातील घरं पुन्हा उपलब्ध झाल्याने व्हिडिओमध्ये आवश्यक बदल करून आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत, जेणेकरून या प्रकल्पाची माहिती अर्जदारांना मिळावी. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला गेल्या काही दिवसापासून कमेंट्स येत होतं की आम्हाला पुण्यातील PMRDA कडून जी काही गृहनिर्माण योजना राबवण्यात येत आहे किंवा सुरू आहे त्या योजनेबद्दल माहिती द्या आणि तेथील सॅम्पल फेर दाखवा, असे अनेक कमेंट्स आले होते. म्हणून आज आपण आलेलो आहोत मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वाल्हेकरवाडी या ठिकाणी जे काही PMRDA कडून घरांची योजना आणलेली आहे त्या ठिकाणचा आढावा घेण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, तुम्ही मागे बघता हीच आहेत ती PMRDAची जी घरे आहेत. वाल्हेकरवाडी या ठिकाणी पेठ क्रमांक 30 आणि 32 असं या सेक्टरचं नाव आहे. आणि या ठिकाणी 1 RK आणि 1 BHK दोनही प्रकारची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. म्हणून आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे की नेमका ही जी काही घरे उपलब्ध केली जाणार आहेत, नेमकं ह्याचं कार्पेट एरिया काय आहे, येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे, या ठिकाणचा 1 RK कसा आहे, या ठिकाणचे 1 BHK कसे आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी काय काय सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत, ह्या सगळा आढावा आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर आता मी तुम्हाला घेऊन जातो या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो येथील घरे कशी आहेत ते. चला तर मित्रांनो, आतमध्ये गेल्यानंतर मला सांगण्यात आलं की तुम्हाला PMRDAच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. आणि कारण त्या दिवशी संडे नव्हता, संडे व्यतिरिक्त इतर दिवशी तिथे परवानगी मिळत नाही, म्हणून मी PMRDAच्या ऑफिसला गेलो. तेथे डेप्युटी कमिशनर असतील, उपअभियंते असतील, त्यांच्याकडून रीतसर परवानगी घेतली चित्रीकरण करण्यासाठी किंवा बातमी बनवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग साईटवर जाऊन सदर बातमीचा अपडेट्स मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. म्हणून सदर व्हिडिओ रीतसर परवानगी घेऊनच बनवला. हॅलो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, याच्या संदर्भातली सविस्तर जाहिरात ही 14 डिसेंबर 2025च्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आणि त्या अनुषंगाने आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. त्याच्या संदर्भातले जे काही डिटेल आहेत ते आपण पाहिलेले आहेत. पण आज आपण थोडक्यात जे काही वेळापत्रक आहेत, नेमकं तुम्हाला अर्ज कधीपर्यंत करायचा आहे, शेवटची तारीख काय आहे आणि लॉटरी कधी होणार आहे ही माहिती पाहणार आहोत. तर ऑनलाईन अर्जासाठीची सुरुवात झाली मित्रांनो 15 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजता. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात, नोंदणीची सुरुवात 15 डिसेंबरला सुरू झालेली आहे. आणि ऑनलाईन अर्जाची सुरुवात आजपासून अर्थातच 12 डिसेंबर 2025 पासून सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन पेमेंट स्वीकृती दिनांक आहे मित्रांनो 19 डिसेंबर 2025 पासून दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. सोडतीसाठी ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख आणि वेळ कधीपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे, तर 27 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ऑनलाईन पेमेंट स्वीकृती अंतिम दिनांक बघा 27 जानेवारी 2026 रात्री 11:59 पर्यंत. बँकेमध्ये RTGS NEFT द्वारे पेमेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी अंतिम दिनांक आहे मित्रांनो 28 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. यानंतर पहा, सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी. पहिली प्रारूप यादी लागणार आहे, फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट अर्थातच चेकलिस्ट लागणार आहे 11 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 7 वाजता. जे काही तुमचे ऑब्जेक्शन असेल, सजेशन असेल, त्याच्यासाठीचा अंतिम दिनांक आहे मित्रांनो 12 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी फायनल ड्राफ्ट लिस्ट राहणार आहे 17 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 7 वाजता. ट्रायल होणार आहे मित्रांनो 25 फेब्रुवारी 2026 दुपारी 3 वाजता. आणि सोडत होणार आहे 26 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजता. सोडतीमधील यशस्वी व प्रत्यक्षातील अर्जदारांची नावे PMRDAच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे. लॉटरीचे जे काही विनर लिस्ट आहे ती पब्लिश केली जाणार आहे 26 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 6 वाजता. तर मित्रांनो, मी आता हे PMRDA ऑफिसच्या बाजूला बाहेर आहे आणि आतमध्ये जाऊन मी सर्व जे काही परवानगी आहे आपल्याला साईट व्हिजिटसाठी आवश्यक परवानगी ती मी घेतलेली आहे. आणि आता मी तुम्हाला साईटला घेऊन जाणार आहे आणि दोन्ही ठिकाणचे साईट व्हिजिट करणार आहे. चला तर आता आपण जाऊया साईटला आणि तेथील सॅम्पल फ्लॅट पाहूया आणि ग्रह प्रकल्पाची संपूर्ण माहिती पाहूया. चला तर पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीत मध्यवर्ती भागात अल्प किमतीत
सर्व सोयींयुक्त असे ग्रहसंकुल म्हणजे वाल्हेकरवाडी येथील PMRDची घरे. घरांचा जर विचार केला तर या ठिकाणी जे काही सदनिका आहेत त्या विट्रीफाईल टाईल्स अँड स्टटिंग अशा प्रकारच्या आहेत. MM बॉक्स प्रकारच्या खिडक्या यांना देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, आता आपण अल्प उत्पन्न गटासाठी असलेला सॅम्पल फ्लॅट पाहणार आहोत. तत्पूर्वी प्रकल्पाचे डिटेल पहा. एकूण उपलब्ध घरे आहेत 187. चटई क्षेत्रफळ अर्थातच जे काही कार्पेट एरिया आहे तो आहे 30.32 स्क्वेअर मीटर अर्थातच 372 स्क्वेअर फीट. किंमत आहे 30,80,026 रुपये. सदनिकेच्या प्रवेशासाठी किंवा सदनिकेच्या प्रवेशद्वारासाठी लोखंडी सेफ्टी दरवाजे सर्वच सदनिकांना बसवून देण्यात आलेले आहेत. बाल्कनी व खिडक्यांसाठी लोखंडाच्या जाळ्यांचा वापर करण्यात आलेला आहे. सदनिकेच्या आतील बाजूस ऑइल बॉन्ड डिस्टेम्पर व बाहेरील बाजूस एशियन अपेक्स पेंट वापरण्यात आलेला आहे. सदनिकेत सोलार वॉटर हीटरद्वारे गरम पाण्याची सोय सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, जी प्रथमच PMRDच्या घरांसाठी वापर करण्यात आलेला आहे. सर्व रूम्समध्ये 600 mm बाय 600 mm च्या विट्रीफाईड टाईल्स लावण्यात आलेले आहेत. बाल्कनी व टॉयलेटमध्ये सिरॅमिक टाईल्स, डॅडोसाठी ग्लेड्स टाईल्स 7 फुटापर्यंत वापरण्यात आलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी किचनच्या ओटा पाहू शकता. ओट्या व्यतिरिक्त काही कडप्पा बसवलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे बाल्कनीत कडप्प्याचे जे किचनचे ओटे आहेत ते अतिशय सुंदर पद्धतीने बनवलेले आहेत. ब्लॅक कलरचा कडप्पा आहे आणि जे तुम्ही टाईल्सचा कलर पाहू शकता या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी टाईल्स वापरलेले आहेत. आणि जे कडप्प्याचे जे ओटे आहेत तेही तुम्ही या ठिकाणी पाहिलेले असतीलच. म्हणून एकंदरीत किचन जे आहे ते अशा प्रकारे व्यवस्थित बनवलेले आहे. तिथे कडप्प्याचे काही रॅक्स दिलेले आहेत, तेही म्हणजे वापरासाठी अतिशय आवश्यक आहेत जे सर्वसामान्य नागरिक असतील त्यांच्यासाठी. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. आपण ज्याला ड्राय एरिया म्हणतो तो सुद्धा इथे देण्यात आलेला आहे, जेणेकरून आपल्याला कपडे सुकवण्याची सुविधा उपलब्ध होईल. या ठिकाणी जो काही बेडरूम उपलब्ध करून दिलेला आहे तो आहे मास्टर बेडरूम. अर्थातच 1 BHK मध्येच त्यांनी मास्टर बेडरूम बनवलेला आहे, जो अतिशय आवश्यक आहे सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बेडरूमलाच एक अटॅच टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे. अतिशय प्रशस्त असं टॉयलेट बाथरूम आहे आणि वेस्टर्न स्टाईल पाश्चात्य पद्धतीचं हे टॉयलेट बाथरूम आहे. सदर टॉयलेट बाथरूम असेल किंवा इतर कामं असतील ती जॅग्वार कंपनीचे प्लंबिंग, CP फिटिंग्स, कन्सिल्ड पंपिंग आणि वायरिंग याचा परिपूर्ण वापर करण्यात आलेला आहे. मॉड्युलर पद्धतीचे स्विचेस, TV व टेलिफोनसाठी हॉलमध्ये पॉइंट्स देण्यात आलेले आहेत. टॉयलेटसाठी सिंटेक्स कंपनीचे PVC दरवाजे व अंतर्गत फ्लॅश दरवाजे उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला आपल्या एका 1 BHK मध्येच वेस्टर्न पद्धतीचं आणि इंडियन पद्धतीचं म्हणजे भारतीय पद्धतीची शैली असलेली आणि पाश्चिमात्य पद्धतीची शैली असलेली असे दोनही प्रकारचे टॉयलेट्सचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला किंवा उपलब्ध करण्यात आलेले आहेत. सदर गृह प्रकल्पाची जागा 45 मीटर रुंद प्रशस्त अशा स्पाईन रोडला समांतर आहे. ॲल्युफॉर्म पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं असून मुलांसाठी खेळण्यासाठी जागा, बाग बगीचे, वृद्ध लोकांसाठी बैठकीची जागा अशी सुविधा या ठिकाणी आहे. त्याशिवाय अंतर्गत डांबरी रस्ते, रस्त्यावर LED दिवे, मुबलक पार्किंग, चेन लिंकिंग असलेली सीमा भिंत, MBBR पद्धतीचा महिला शुद्धीकरण यंत्रणा, कम्युनिटी हॉल, MP थिएटर आणि प्रत्येक इमारतीसाठी 750 लिटर क्षमतेची सोलार गरम पाण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी 1 RK फ्लॅट उपलब्ध आहे त्या ठिकाणी आता आलेलो आहोत. आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे की नेमकं येथील 1 RK कसं आहे. कारण जसं आपण 1 BHK फ्लॅट बघितला की त्या ठिकाणी जे काही जागा सोडण्यात आलेली आहे, मोकळी जागा, त्याचा विचार केला तर नक्कीच ह्याचा जो एरिया आहे तो खूप जास्त आहे. पण आपण ज्यावेळेस कार्पेटचं कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेस आपण फक्त आतमधील एरिया पकडलेला आहे. म्हणून बाहेर सुद्धा खूप चांगली जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे 3-4 लोक आरामशीर बसू शकतील. वृद्ध लोक असतील, वयस्कर लोक असतील, त्यांच्यासाठी खूप चांगली सोय या ठिकाणी आहे, जेणेकरून ते आपल्या फॅमिलीसोबत सुद्धा या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस बसू शकतील. ह्या दृष्टीने हा फ्लॅट आहे. म्हणून आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातोय आणि दाखवते नेमका हा फ्लॅट कसा आहे ते. चला. तर मित्रांनो, अत्यल्प उत्पन्न गटासाठीचा सॅम्पल फ्लॅट पाहण्यापूर्वी आपण थोडक्यात माहिती पाहूया. एकूण उपलब्ध घरे आहेत 306, चटई क्षेत्रफळ 25.52 स्क्वेअर मीटर, अर्थातच 274 स्क्वेअर फीट, आणि किंमत आहे 22,73,713 रुपये. जे 1 RK सदनिका आहेत मित्रांनो, त्यांचा कार्पेट एरिया 25.52 चौरस मीटर एवढा असून ही सगळी सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, इकॉनॉमिकल विकर सेक्शन या उत्पन्न गटासाठी असून सर्व सदनिका PMAY प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्या फक्त आणि फक्त EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठीच उपलब्ध करून दिलेल्या आहेत. खरं तर या गृहसंकुलातील ज्या काही सोयीसुविधा आपण पाहतोय, पेठ क्रमांक 30 आणि 32च्या एकूण 3.2 हेक्टर क्षेत्रावर ही योजना प्रस्तावित आहे. प्रकल्पाची रचना लोकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देऊन प्रस्तावित केलेली आहे. हा प्रकल्प आकुर्डी रेल्वे स्टेशन पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती आहे. प्रकल्पामध्ये पार्किंग प्लस 3 मजल्याच्या एकूण 122 इमारती व उर्वरित इमारती पार्किंग प्लस 3, ग्राउंड प्लस 2 अशा 10 इमारती, एकूण 792 सदनिका उपलब्ध आहेत किंवा प्रस्तावित आहेत. आधुनिक ॲल्युफॉर्म पद्धतीचा वापर करून मजबूत आणि जलद बांधकाम केलं गेलेलं आहे. शाळा, हॉस्पिटल, भाजी मंडई, शॉपिंग कॉम्प्लेक्स गृह प्रकल्पाच्या जवळच उपलब्ध आहेत. किचनमध्ये कडप्प्याचे जे काही ओट्या आहेत किंवा कपाट आहेत ते सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सिंटेक्स कंपनीचे PVC दरवाजे व अंतर्गत फ्लॅश उपलब्ध करून दिलेले असून मॉड्युलर पद्धतीचे स्विचेस, TV व टेलिफोनसाठी पॉईंट्स देण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात प्लस पॉईंट हा येथे छोटेखानी बाल्कनी देण्यात आलेली आहे. आपण ज्याला ड्राय एरिया म्हणतो तो सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे, जो या प्रकल्पातील सगळ्यात महत्त्वाचा प्लस पॉईंट मानला जातो. कारण आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की नेमकं कपडे कुठे सुकवायचे, तर हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही आणि झालाच तर त्याचं सोल्युशन इथे ऑलरेडी PMRDA कडून देण्यात आलेलं आहे. आता अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो मित्रांनो, जर एखादा लग्न समारंभ असेल किंवा बड्डे पार्टी असेल किंवा एखादं सेलिब्रेशन असेल किंवा एखादी मीटिंग असेल महत्त्वाची किंवा एखादी काही कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, सोसायटीचे इतर कार्यक्रम असतील, ते नेमकं कुठे सेलिब्रेट करायचे, तर त्यासाठी खूप चांगला कम्युनिटी हॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हाच आहे जो कम्युनिटी हॉल आहे. त्याशिवाय MP थिएटरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कम्युनिटी हॉल अगदी प्रशस्त आहे, खूप चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणून या ठिकाणी हाही एक खूप मोठा प्रश्न मिटलेला आहे. तर ही होती मित्रांनो पेठ क्रमांक 30 आणि 32 वाल्हेकरवाडी येथील प्रकल्पाची माहिती. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.